तर आपण जे पराठा बनवण्यासाठी जी कणिक लागणार आहे ती मळून घेणार आहोत. तर त्यासाठी मी ही गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेणार आहोत. बेसन पीठ घेतल्यानं काय होतं की आपले जे पराठे आहेत ते क्रिस्पी होतात. त्याच्यामध्ये आपण त्या पिठात आपण 2 चमच मीठ घालून घेऊया. आणि पराठा एकदम मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. चांगलं असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक मळून घेऊया. जास्त घट्टही नाही मळायची आणि जास्त सैलही नाही मळायची, अशी मीडियम अशी मळायची. जेणेकरून जे आपले पराठे आहेत ते फुटणार नाहीत आणि आपलं जे सारण आहे ते बाहेर पण नाही येणार. थोडंसं तेल घेऊ, हातावरती तेल घेऊन आपण ह्याला तेल लावून ठेवणार आहोत. आता कणिक मळून झालं तर जे आता आपण बटाटे उकडून घेतले ते सोलून जे लागणारे साहित्य आहे ते पाहणार आहोत. तर आपण आता जे पराठ्यामध्ये जे आपण मिश्रण भरणार आहे त्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते आपण आता पाहणार आहोत. त्यासाठी मी बटाटे उकडून घेतले बघा, ते सोलून घेतले आहेत. त्याच्यानंतर बारीक कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची, तुम्ही जसं तिखट खात असाल त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता. त्याच्यानंतर लसूण घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे. त्यानंतर जिरा घेतलेला आहे फोडणीसाठी आणि हळद आणि 1 चमचा आमचूर पावडर घेतली आहे आणि 1 चमचा जिरा आणि धना पावडर घेतलेली आहे. तर आपण हे साहित्य बघितलं तर आपण जे बटाटे उकडून घेतले आहेत तर आपण ते बटाटे किसून घेणार आहे. ते मॅश करून जर घेतले तर त्यात एखादा बटाटा तसाच राहतो. तर आपण खिसणीने किसून घेतले तर आपला बटाटा व्यवस्थित बारीक होईल आणि आपला जो पराठा आहे तो फुटणार नाही. तर आपण बटाटा असा किसून घेणार आहोत. आता अशा प्रकारे आपण जे बटाटे आहेत ते किसून घेतोय. त्याच्यामुळे एखाद्यात पण बटाटा असं गुठळी वगैरे जाणार नाही. त्यामुळे काय होतं की आपला बटाटा बाहेर येतो पराठ्यामधून, आपला जो पराठा आहे तो फुटतो. तर याच्या प्रकारे जर केला आपण तर तो बटाटा व्यवस्थित स्मॅश होऊन तो पराठा फुटणार नाही. तर अशा प्रकारे जे आपण बटाटे घेतलेले उकडून तर ते आपण मॅश करून घेतले, बारीक करून खिसणीने घेतले. तर आपण आता फोडणीची तयारी. तर आपण आता फोडणी कशी घालायची बघूया. त्यासाठी मी गॅस चालू करून घेतला आणि कढई ठेवली. त्याच्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत. आपण 2 पळी तेल घेतले. आता जी मिरची, अद्रक आणि लसूण आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत. आता तुम्ही जर तिखट खात नसाल तर तुम्ही मिरची कट करून घातली तरी चालेल, पण आमच्यातील जर जास्त तिखट खातात तर त्यासाठी मी जी मिरची आहे ती वाटून घालणार आहे. तर त्यासाठी मी मिरची बारीक करून घेते.
आपण जे कढई ठेवली आहे तेल ओतून ते गरम होते तोपर्यंत आपण मिरची ते वाटून घेऊया. तर आपण हे अद्रक लसूण मिरची वाटून घेतली बघा. तर आपण पहिल्यांदा जिरा टाकणार आहोत फोडणीसाठी. आपलं तेल गरम झालंय बघा. जिरे असे मस्त तडतडले. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा असा व्यवस्थित भाजून घ्यायचा. असा लालसर थोडासा नॉर्मल गुलाबी कलर येईपर्यंत कांदा आपण परतून घेणार आहोत. असा कांदा व्यवस्थित सगळा भाजून घेतला संडे म्हणलं की काही ना काहीतरी सगळ्यांची फरमाईश राहते की आज काय तर वेगळं बनवा. दररोज तेच नाश्ता नको, पोहे उपीट दररोजच खायला कंटाळा येतो. तर मग संडे आहे तर मग काही तर वेगळं करा. तर मग आपण असे बटाट्याचा पराठा आपण बनवू शकतो. एकदम साधी सोपी रेसिपी आहे आपण. आणि जे आपल्या घरात जे सगळे सामान अवेलेबल असतं तर आपण ती इझिली बनवू शकतो. बघा आता आपला कांदा असा थोडासा लालसर व्हायला आहे. त्याच्यामध्ये आता आपण जे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट केलेली आहे ते आपण त्यात घालून घेऊया. सगळ्याची जी बनवण्याची पद्धत आहे ती सगळ्यांची वेगवेगळी आहे. कोण अशा पद्धतीने बनवतं, कोण फोडणी घालत नाही. असं बरेचसे प्रकार आहेत की ते आपण आलू पराठा बनवताना वापरतो. आमच्या घरामध्ये ही अशा पद्धतीने बनवलेली रेसिपी आवडते. तुम्ही याच्यामध्ये मिरची चिरून घालू शकता. जर लहान बाळ खाणार असतील तर जास्त तिखट खात नाहीत, कोणाला जास्त तिखट आवडत नाही तर त्यासाठी तुम्ही मिरची कट करून घातली तरी चालते. आज आपण त्याच्यामध्ये हळदी पावडर घालणार आहे. तर मी अर्धा चमचा मी हळद घालून घेते. त्याच्यानंतर धना जिरा पावडर आहे ते घालून घेते आणि नंतर आमचूर पावडर. तर आपण हे मसाले व्यवस्थित मंद आचेवरती असे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचं. गॅस फुल करायचं नाही कारण आपले मसाले जळतील. तर मग त्यानंतर आपण मीठ घालून घेणार आहोत. तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. मी आता 1 चमचा मीठ घालून घेतले. तर आपण आता त्याच्यामध्ये बटाटे घालणार आहोत. आता असं आपण बटाटा सगळं व्यवस्थित जे मिश्रण आहे ते एकजीव करून घेणार आहे. सगळे मसाले बटाटा सगळा एकजीव झाला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे ती आपण घालणार. कोथिंबीर भरपूर घालायची, त्यांनी चव खूप छान येते. आणि असे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलं. आता हे जे आपलं मिश्रण आहे ते थंड होण्यासाठी 5 मिनिटं नुसतं मिक्स होण्यापुरतं आपण गॅसवर ठेवलं तरी चालतं. त्याच्यानंतर आपण
जे आपण मिक्सर केलेलं आहे ते आता आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये आणि ते 10 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. आता गॅस चालू करून घेतला आपण. तर आता आपण जे गव्हाची कणिक मळेल त्याचा आपण एक हुंडा घेणार आहोत. तो व्यवस्थित गोल करून घेऊन तो पिठामध्ये बुडवायचा आणि थोडासा लाटून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जे आपण सारण बनवलेले आहे बटाट्याचे ते आपण त्याच्यात भरून घ्यायचं. जेवढं त्याच्यामध्ये सारण आपल्याला घालायचं तेवढं आपण घालू शकतो आणि जो हुंडा बनवतो तो व्यवस्थित मिटवून घ्यायचा. जसा आपण पुरणाच्या पोळीचा हुंडा भरतो तशा प्रकारे आपण हा हुंडा तसाही भरू शकतो आणि असाही भरू शकतो. तर बघू शकता आपला हुंडा व्यवस्थित असा झालेला आहे. तो आता काय करायचा, पिठामध्ये बुडवून घ्यायचा. तर आता आपण असा हळूवार लाटून घ्यायचा पराठा आणि असं जास्त मध्यभागी जास्त भार द्यायचा नाही. जे आपण कडनी लाटून घ्यायचं आणि पराठा जास्त पातळही नसतो आणि जास्त जाडही नसतो. त्यामुळे मीडियम आकाराचा आपण पराठा लाटून घेऊ शकता. बघा आपलं जे सारण आहे बटाट्याचे ते अजिबात बाहेर नाही आलं आणि आपला पराठा अजिबात फुटला नाही. एकदम व्यवस्थित असा झालेला आहे बघा. आता आपला बघा पराठा बनून तयार झालेला आहे. तर आपला तवा तापलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तूप सोडून घेतलं. तुम्ही तूप घेऊ शकता, तेल घेऊ शकता, बटर घेऊ शकता. आमच्या घरामध्ये सगळ्यांना तूप आवडतं तर त्यासाठी मी तूप लावून घेते आहे. मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाहू शकता की तुम्हाला काय घ्यायचंय, तेल घ्यायचंय की तूप घ्यायचंय, ते तुमच्या आवडीनुसार आहे. आता एका बाजूने आपला छान असा भाजला की पलटी करून घ्यायचा आणि जे आपला पराठा आहे तो जास्त फास्ट गॅसवर पण भाजायचा नाही. जरा गॅस स्लो करून भाजला तर एकदम व्यवस्थित असा म्हणजे आतून जे आपण सारण भरलेलं ते पण व्यवस्थित भाजलं जातं आणि जेव्हा आपण स्लो गॅसवरती भाजू त्याच्यामुळे तो अजून क्रिस्पी होतो. त्यामुळे फास्ट गॅसवरती तो भाजायचा नाही आणि दोन्ही बाजून व्यवस्थित असे तूप लावून घ्यायचे. आता पराठा आहे तर तुपाची कमी नाही, तूप त्याला भरपूर लागतं. जेवढं तुम्ही तूप जास्त लावाल तेवढं तो अजूनच छान लागतो. त्यामुळे तुपाची कंजूसी अजिबात करायची नाही. हात जरा ढिला सोडायचा आणि भरपूर तूप लावायचं. तुम्ही बघू शकता आपला पराठा कुठेच असा फुटला नाही आणि त्यातले सारण बाहेर आले नाही. तुपाने पराठा एकदम खमंग असा लागतो आणि तूप नसेलच तर तेलही घेतले तर काहीच प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे जो आपला पराठा आहे तो भाजून तयार आहे. तर तो आपण आता प्लेट मध्ये सर्व करणार आहोत. तर बघा आपल्या अशा प्रकारे आपला पराठा बनवून रेडी झालेला आहे. त्यासाठी मी एका वाटी दही घेतला आहे, सॉस घेतला आहे आणि लोणचे घेतले आहे. तुम्हाला ज्याच्या बरोबर आवडेल त्यासोबत तुम्ही तो पराठा खाऊ शकता. दह्यासोबतही छान लागतो आणि लोणच्यासोबतही चांगला लागतो. तर जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.